नमस्कार. भारताला जागतिक व्यापारात एक महासत्ता बनायचं आहे हे आपण सगळेच जाणतो. पण काय होतं जेव्हा एक जुना नियम याच मोठ्या स्वप्नाच्या आड येऊ लागतो? एका बाजूला आहे आपल्या देशांतर्गत उद्योगांना जपण्याची गरज आणि दुसऱ्या बाजूला आहे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याचं मोठं आव्हान. तर मग भारताच्या या शिपिंगच्या कोड्यात नक्की दडले तरी काय? चला समजून घेऊया. तर गोष्ट सुरू होते 21 एप्रिल या तारखेपासून. ही तारीख भारताच्या संपूर्ण शिपिंग इंडस्ट्रीसाठी खूप महत्त्वाची ठरणार होती. एका मोठ्या निर्णयाची सगळेजण वाट पाहत होते, पण ऐनवेळी शेवटच्या क्षणी तो निर्णय पुढे ढकलण्यात आला. आता प्रश्न हा आहे की असं अचानक का झालं? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात भारताच्या व्यापाराचं भविष्य दडलेलं आहे. या सगळ्या गोंधळाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी एकच शब्द आहे, कॅबोटाज. आता हा शब्द ऐकायला जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ एकदम सोप्पा आहे. समजा एका परदेशी शिपिंग कंपनीला भारतातल्या भारतातच माल न्यायचा आहे, म्हणजे मुंबईहून चेन्नईला, तर या प्रक्रियेलाच कॅबोटाज म्हणतात. आणि याच एका शब्दाभोवती भारताचं संपूर्ण शिपिंग धोरण फिरत आहे. आता बघा, याच कॅबोटाजवर भारताचा नियम अगदी स्पष्ट आणि कडक होता. मर्चंट शिपिंग कायद्यानुसार देशाच्या आतल्या आत मालवाहतूक करण्याचा पहिला हक्क फक्त आणि फक्त भारतीय जहाजांनाच होता. परदेशी जहाजांना परवानगी तेव्हाच मिळायची जेव्हा एखादं भारतीय जहाज उपलब्ध नसेल. यामागचा उद्देश अगदी सरळ होता, आपल्या भारतीय शिपिंग उद्योगाला प्रोत्साहन देणं, त्याचं संरक्षण करणं. पण कधीकधी चांगल्या उद्देशाने बनवलेल्या नियमांचे काही अनपेक्षित परिणामसुद्धा होतात, नाही का? इथेही तसंच काहीसं झालं. भारतीय उद्योगाला मदत करण्याच्या नादात आपण नकळतपणे आपल्याच व्यापारासाठी एक वेगळीच अडचण निर्माण करत होतो. चला, एक उदाहरणच घेऊया म्हणजे सगळं नीट समजेल. समजा बँगलुरूमधला माल ऑस्ट्रेलियाला पाठवायचा आहे. जुन्या नियमानुसार काय व्हायचं? माल आधी ट्रकमधून चेन्नई बंदरात यायचा. तिथून तो एका लहान भारतीय जहाजावर लादला जायचा. मग तो माल दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या भारतीय बंदरात उतरवून तिथून पुन्हा एका मोठ्या परदेशी जहाजावर चढवला जायचा आणि मग तो ऑस्ट्रेलियाला जायचा. विचार करा, एकाच प्रवासासाठी 3-3 वेळा माल चढवा उतरवा. किती वेळ आणि पैसा वाया गेला असेल यात. आणि या किचकट प्रक्रियेचे परिणाम थेट आपल्या निर्यातीवर झाले. लॉजिस्टिक्सचा खर्च इतका वाढला की जागतिक बाजारपेठेत आपल्या भारतीय वस्तू महाग पडू लागल्या. मग व्यापाऱ्यांनी एक सोपा मार्ग काढला. त्यांनी भारतीय बंदरांना टाळून आपल्या माल थेट सिंगापूर आणि श्रीलंकेतल्या कोलंबोसारख्या आंतरराष्ट्रीय बंदरांवर पाठवायला सुरुवात केली. आणि या सगळ्यात आपल्या भारतीय बंदरांचं किती नुकसान झालं असेल? आकडा ऐकून खरंच थक्क व्हाल. दरवर्षी तब्बल 1500 कोटी रुपयांचा व्यवसाय आपण गमावत होतो. का? कारण आपला माल आपल्या देशातून न जाता दुसऱ्या देशांच्या बंदरांमधून पाठवला जात होता. आता हे एवढं मोठं नुकसान थांबवण्यासाठी सरकारने 2018 मध्ये एक महत्त्वाचं पाऊल उचललं. त्यांनी आपल्या जुन्या कडक कॅबोटाज धोरणामध्ये मोठी सवलत दिली, म्हणजे ते नियम थोडे सोपे केले. तर झालं असं की 2018च्या आधी आपले नियम खूप कडक होते, पण 2018 मध्ये सरकारने परदेशी जहाजांनाही देशांतर्गत मार्गांवर व्यवसाय करण्याची परवानगी दिली. हे बदल तसे तात्पुरते होते आणि एप्रिल 2026 मध्ये ते संपणार होते. पण आता ही मुदत 6 महिन्यांनी वाढवून ऑक्टोबर 2026 पर्यंत नेण्यात आली आहे. आणि याच मुदत वाढीमुळे हा सगळा गोंधळ आणि चर्चा सुरू आहे. 2018 मध्ये नियम शिथिल करण्यामागे सरकारचा उद्देश अगदी सरळ होता. त्यांना भारतीय बंदरांना एक प्रकारे व्यापारासाठी चुंबक बनवायचं होतं. जो काही आपला व्यवसाय सिंगापूर आणि कोलंबोला जात होता तो परत भारतात खेचून आणायचा होता. पण या बदलामुळे एक नवीनच पेच प्रसंग उभा राहिला. म्हणजे बघा, एका बाजूला आपल्याच देशातल्या जहाजांना संरक्षण देण्याची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान आहे. आता या दोन्हींमध्ये संतुलन साधायचं तरी कसं? आणि इथेच इंडस्ट्रीमध्ये 2 स्पष्ट गट पडले आहेत. एक गट म्हणतो की जुने कडक नियम परत आणा. त्यांचं म्हणणं आहे की परदेशी कंपन्यांमुळे आपल्या भारतीय जहाजांची वाढच खुंटली आहे. या उलट दुसरा गट म्हणतो की थांबा, हे नियम शिथिलच ठेवा, कारण आपल्याकडे मुळातच पुरेशी जहाजे नाहीत. जर नियम कडक केले तर मालवाहतुकीचे दर इतके वाढतील की आपल्या निर्यातीला मोठा फटका बसेल. आणि या सगळ्या वादात एका आंतरराष्ट्रीय संकटाने तेल ओतण्याचं काम केलं. ते संकट म्हणजे लाल समुद्रातील तणाव. या संघर्षामुळे झालं काय तर जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून युरोपमध्ये जावं लागतंय. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही प्रचंड वाढले.
जागतिक स्तरावर जहाजांची कमतरता निर्माण झाली आणि याचा थेट फटका भारतीय व्यापाऱ्यांना बसला. त्यांच्यासाठी माल पाठवणं खूपच महाग झालं. एका तज्ज्ञाने तर अगदी योग्य शब्दात म्हटलंय की अशा जागतिक संकटाच्या वादळात कॅबोटाजचे कडक नियम पुन्हा लागू करणे हे आपल्या निर्यातदारांसाठी विनाशकारी ठरलं असतं. या एका वाक्यातून सरकारवर किती मोठा दबाव होता याचा आपल्याला अंदाज येतो. ठीक आहे, मग आता पुढे काय? सध्याची परिस्थिती काय आहे आणि भविष्यात यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात? सध्या तरी सरकारने एक तात्पुरता मार्ग काढला आहे. त्यांनी निर्णय घेण्याऐवजी नियम शिथिल ठेवण्याची मुदत ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. म्हणजे हा जो अवघड निर्णय आहे तो तुर्तास फक्त 6 महिन्यांसाठी पुढे ढकलला गेला आहे. मग यावर कायमस्वरूपी तोडगा काय असू शकतो? तज्ज्ञ मंडळी 3 महत्त्वाच्या गोष्टी सुचवत आहेत. 1. माल वाहतुकीचा पहिला हक्क नेहमी भारतीय जहाजांनाच द्या. 2. कोणताही नियम बदलताना त्याची एक अंतिम तारीख आधीच ठरवून टाका. आणि 3. जे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे देशातच अधिक जहाजं बांधण्याची क्षमता वाढवा. आणि या 3ऱ्या मुद्द्यावर एक खूप चांगली बातमी आहे, एक आशेचं किरण आहे. भारताची जहाज बांधणीची क्षमता गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक वेगाने वाढतेय. यावर्षी जोडलेली क्षमता तर गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. हे खरंच एक खूप सकारात्मक चिन्ह आहे की आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. तर शेवटी प्रश्न हाच उरतो की कोणताही देश आपल्या स्वतःच्या उद्योगांचं संरक्षण आणि जागतिक व्यापारात महासत्ता बनण्याची महत्वाकांक्षा या दोन्हीमध्ये संतुलन कसं साधतो? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तरच भारताच्या भविष्यातील आर्थिक धोरणाची दिशा ठरवणार आहे.